नमस्ते सर्वांना. चितना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण हे खणाचं तोरण म्हणजे खण फॅब्रिकचं हे तोरण आहे आंब्याच्या पानाचं. ते कसं बनवायचं याचा आता व्हिडिओ मी दाखवणार आहे. तर इथे मी खण फॅब्रिक असे कटिंग करून घेतलेले आहेत. ते पीस आहेत 3.5 बाय 8 इंचाचे आहेत. तर इथे मी एक कागद घेतलेला आहे फोल्ड करून. तर खालच्या साईडनं मी 1.25 इंचावर मार्क केलं आणि मध्यावर 1.5 इंच आणि 8 इंचाची उंची घेऊन अशा पद्धतीने पानाचा आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर हे नॉन वेव्हन फॅब्रिक कटिंग करून घेतलं आणि आता इथे 4 फोल्डमध्ये मी म्हणजे 4 घड्या चौपदरी घडी घातलेला हा कपडा आहे अस्तरचा. तर त्यावर मी हे पानाचे आकार देऊन घेतलेले आहेत. दोन्ही साईडनं 4-4 म्हणजे 8 पानांचे आपल्याला इथे अस्तराचे तुकडे मिळतात. आपण इथे 9 पानांचं तोरण करणार आहे. अजून एक पान आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे. यावर आता आपण खालच्या साईडनं खणाचं कापड आणि अस्तर आणि त्यावर नॉन वेव्हन फॅब्रिक ठेवून आपण अशा पद्धतीने 3 पीस एकत्रित करून शिवत आहे. सगळे पीस आपल्याला पहिल्यांदा शिवून घ्यायचे आहेत. सगळे पीस शिवून झाल्यानंतर असं कटिंग करून घ्यायचं आहे आणि साईडनं आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आणि हा कपडा उलटवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण सगळी पानं उलटवून घेणार आहोत. तर मी खालच्या साईडने असा लाईट ग्रीनमध्ये असा धागा वापरलेला आहे. तो 2 पदरी मी बाबीनमध्ये भरून घेतला आहे आणि खणाच्या साईडनं म्हणजे खणाची बाजू आपल्याला खाली करायची आहे खालच्या साईडनं आणि आपल्याला इथे पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे पानाच्या ज्या शिरा निघतात तर त्याचा शेप छान दिसतो. ते धागा उठून दिसतो म्हणून मी डबल धागा टाकला आहे बाबीनमध्ये. तुम्ही पाहू शकता नंतर तयार झाल्यानंतर. तर सगळी पानं आपल्याला अशा पद्धतीनं शिवून घ्यायची आहेत. इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे पानांच्या वरती. तर हे पाहू शकता असे उठावदार दिसतात धागे त्याच्यावर आणि पानाला लुक छान येतो. तर इथे मी 2.5 इंचाची लेस घेतलेली आहे. 2.5 इंच रुंदी आणि 42 इंच लांबी असलेली ही लेस आहे, पैठणी लेस. आणि तेवढंच आपण अस्तर पण घेतलेलं आहे. इथे मध्यावर मी मार्किंग करून घेतलं आणि एक एक पानं आपल्याला इथं ही पानं पिन लावून जोडून घ्यायची आहेत एक एक. त्यानंतर इथे 4.25 इंचावर परत मार्किंग करून घ्यायची आहे साईडनं आणि सगळी पानं आपल्याला तिथे पिनने सेट करून घ्यायची आहेत. त्यानंतर आपल्याला अस्तरचा जो एक भाग आहे तो मी एका साईडनं शिवून घेतलेला आहे. तो आता या साईडनं आपल्याला जोडायचा आहे. तर इथे मी थोडासा जोडून ठेवते कारण पानं सरकतात. पानांना आपण पिना लावल्यात म्हणून मी आधी पानं जोडून घेते. सगळी पानं जोडल्यानंतर त्यावर अस्तर आपल्याला शिवून घ्यायचं आहे. शिवायला सोपं होतं यामुळे. आणि आता राहिलेला आपल्याला हे पीस आहे तो दुमडून शिवायचा आहे यावर. आता दुसरी वरची बाजू आपल्याला अशी दुमडून शिवायची आहे. इथे मध्यभागी मी एक दोरी टाकत आहे सेंटरला अडकवण्यासाठी आणि शेवटी पण आपण एक लावून घेणार आहोत कोपऱ्यावर एक दोरी. अशा पद्धतीने आपलं हे खणाचं तोरण तयार झालेलं आहे. तर यावर आपल्याला थोडासा शोसाठी फ्लावर्स घ्यायचे आहेत ते लोकरीचे आणि मोती आणि लाल रंगाचा मोती पण मध्ये टाकला आहे मी.
त्यानंतर 4-4 मोत्यानंतर एक लाल रंगाचा मोती असा टाकून मी वरती नंतर 4 मोती जोडून अशी सेंटरला 2 पानांच्या मध्ये हे लटकन जोडून घेत आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळे लटकन जोडून घ्यायचे आहेत. तर हे खूप सुंदर असं हे तोरण झालेलं आहे. तर हे तोरण तुम्हाला कसं वाटलं? तर असाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर. आणि हे तोरण कसं वाटलं यासाठी छान कमेंट्स पण करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.